सोलापुरातल्या मार्कडवाडीमध्ये उद्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले त्या ठिकाणी जाणार आहेत आणि ईव्हीएमच्या विरोधातली भूमिका जी आहे ती तिथे प्रदर्शित जी आहे ती नाना पटोले करणार आहेत। आपल्याबरोबर सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर आहेत, भाजपचे आमदार आणि सदाभाऊ विधान परिषदेचे आमदार। नाना पटोले उद्या जाणार आहेत, तुम्ही देखील उद्या मरकडवाडीमध्ये जाणार आहात। ईव्हीएमच्या समर्थनार्थ सातत्याने तुम्ही म्हणजे आंदोलन करता आहात। संपूर्ण विरोधी पक्ष कुठेतरी ईव्हीएमच्या विरोधातली आवाज उठवतोय। मार्कडवाडी गावातील लोकांचं म्हणणं आहे की मी आणि सदाभाऊनी गावामध्ये आलं पाहिजे। विरोधक विनाकारण साप म्हणून भुई धोपटायला लागलेले आहेत आणि त्याबद्दल मार्कडवाडी गावातील लोकांचं म्हणणं पूर्णपणे वेगळं आहे आणि म्हणून त्यांचा आग्रह आहे की उद्या तुम्ही या। तर त्यांच्या विनंतीनुसार मी आणि सदाभाऊ उद्या मार्कडवाडीला सकाळी 11 वाजता जाणार आहोत। दुर्दैवानं विरोधकांचा जे म्हणणं आहे की ईव्हीएममुळे आमचा पराभव झाला आहे, परंतु ते त्यांचं अपयश लपवण्याचा प्रयत्न करतायत। एक उदाहरण मी तुम्हाला आता देतो। मी आणि सदाभाऊ माननीय केंद्रीय माजी मंत्री माननीय सुभाष भामरे साहेबांना तुमच्याकडे येण्यापूर्वी 2 मिनिटांपूर्वी भेटलो आणि त्यांच्याशी चर्चा केली। त्यांचा जो पराभव झाला त्याबद्दलचं त्यांनी विश्लेषण असं केलं की 1,90,000 मतांनी मालेगाव या मतदारसंघापर्यंत जाऊपर्यंत त्यांचं लीड होतं आणि मालेगाव मतदारसंघामध्ये गेल्यानंतर 1,99,000चं लीड हे विरोधी पक्षाचं म्हणजे काँग्रेसच्या उमेदवाराचं पडलं आणि जवळपास 9,000 मतांनी त्यांचा पराभव झाला। हे कधी घडलं? लोकसभेला। आता विधानसभेची निवडणूक झाली आणि याच मतदारसंघामध्ये तिरंगी लढत झाली। महायुतीने उमेदवार तिथं दिला नाही, त्यामध्ये MIM, त्यामध्ये अपक्ष आणि काँग्रेस। तर काँग्रेसच्या उमेदवाराला लोकसभेमध्ये 1,99,000 मतदान पडलं, त्याच पक्षाच्या उमेदवाराला आत्ता फक्त 7,000 मतदान पडले। मग आता हा ईव्हीएम घोटाळा आहे का? महायुतीचा तर तिथं उमेदवार नाही, MIMचा उमेदवार तिथून निवडून आलाय। MIMसाठी कुणी ईव्हीएमचा घोटाळा करेल का? अरे एवढ्या जर अकला तुम्हाला नसतील तर तुम्ही राजकारण करणं सोडून तुम्ही तुमची मसरं वगैरे राखलेलं बरं पडेल असं मला वाटतंय। कारण तुम्ही सातत्यानं लोकांच्यामध्ये संभ्रम निर्माण करणं, सातत्यानं लोकांची दिशाभूल करणं हे किती दिवस करणार आहात? तुम्हाला ज्या जनतेने या सभागृहामध्ये निवडून दिलेलं आहे, तुम्ही लोकांच्या विषय मांडा ना। लोकांच्या प्रश्नावरती लढा सभागृहामध्ये, लोकांच्या प्रश्नावरती सभागृहाचा त्याग करा, आंदोलन करा, निषेध करा, सरकारच्या विरोधामध्ये तीव्र तुमच्या भावना व्यक्त करा ना। परंतु आता तुमच्याकडे कुठलंही कारण शिल्लक नसल्यामुळं तुम्ही ईव्हीएमच्या आड लपताय। तर हे सगळं उघडं करण्यासाठी मी आणि सदाभाऊ उद्या मार्कडवाडीमध्ये जाणार आहे। तुम्ही उद्या मार्कडवाडीमध्ये जाता सदाभाऊ, पण प्रकाश आंबेडकर देखील पत्र लिहितात आहेत मुख्य निवडणूक आयुक्तांना आणि ते जाब विचारतात आहेत की एवढं मतदान कसं काय वाढलं, मतदानाच्या संदर्भात तफावत कशी आढळते म्हणून। मी माढा लोकसभा मतदारसंघ लढवलेला आहे आणि माझ्याच मतदारसंघामध्ये मार्कडवाडी गाव येत आहे आणि त्या गावानं विजयसिंह मोहिते पाटलांना पेक्षा मला जास्त मतं दिली ती। म्हणजे त्या विजयसिंह मोहिते पाटील स्थानिक उमेदवार त्यांना मतं कमी पडली। म्हणजे ते गाव लढावं आहे, तिथल्या मतदारांचा काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे लोक अपमान करायला लागलेले आहेत आणि म्हणून मला वाटतं की वाढलं मतदान। अरे वाढलेल्या मतदानाचं स्वागत करूया ना। लोक स्वयंस्फूर्तीनं मताला बाहेर आली, मतदान केलं लोकांनी। हा काही लोकांचा गुन्हा आहे का? मग उत्तमराव जानकर सातत्याने जे दावा ठोकतात आहेत की मला या मरकडवाडी गावातून सर्वाधिक मतं मिळत होती, मग उत्तमराव जानकर तिथच्या लोकांना वेटीस धरतात आहेत। बघा, मूळ मुद्दा माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मतदारांचं जे गणित आहे ते पहिल्यापासून मोहिते पाटलांच्या विरोधामध्ये लढण्याची भूमिका आहे आणि मार्कडवाडी नावाचं जे गाव आहे ते जवळपास 75 ते 80% धनगर समाजाचं गाव आहे आणि तिथल्या धनगर समाजाच्या रक्तामध्येच प्रस्थापितांच्या विरोधामध्ये लढण्याची पहिल्यापासूनची भूमिका आहे। त्यामुळे मतामध्ये परिणाम झाला असेल। आज नांदेडचे जिल्हाधिकारी माननीय अभिजित राऊत यांनी आत्ताच प्रेसला सांगितलं की तिथं 75 मतदान केंद्रावरती व्हीव्हीपॅटची पुनर्मोजणी झालेली आहे आणि त्यामध्ये एकाही मताची तफावत झालेली नाही। आता तुम्ही किती चुकीचं लोकांना सांगणार? हे तुम्ही लोकांना चुकीचं सांगणं बरोबर होईल असं मला अजिबात वाटत नाही। माळशिरस तालुक्यातल्या धनगर समाजाची भूमिका ही पहिल्यापासून मोहिते पाटलांच्या विरोधातली भूमिका राहिलेली आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मतदान हे त्यांच्या विरोधामध्ये गेलेलं आहे आणि हे आता तुम्ही सगळ्यांनी मान्य करायला शिकलं पाहिजे।
तुम्ही ज्या पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं लोकांच्या मध्ये मत व्यक्त करतायत, लोक आता सुज्ञ झालेले आहेत, लोकांना सगळं समजतंय, लोकांना या EVMच्या बाबतीमधल्या सगळ्या निवडणूक आयोगाच्या प्रेस लोक हे बघतायत आणि त्यामुळं लोकांच्या मनामध्ये कसलाही कुठलाही संभ्रम नाही. तुम्ही किती जरी संभ्रम करण्याचा महाविकास आघाडीवाल्यांनी प्रयत्न केला तर त्यातून काही आउटपुट निघेल असं मला अजिबात वाटतं. तर आमदारांचा शपथविधी होतोय, परंतु तुमच्या जिल्ह्यात असणारे आमदार इस्लामपूरचे जयंत पाटील त्यांनी अजून देखील आमदारकीची शपथ घेतलेली नाही. खरं तर त्यांनी आमदारकीची शपथच नाही घ्यायला पाहिजे. त्यांचं तर म्हणणं फार वेगळं आहे. मागच्या 8 दिवसापूर्वी त्यांच्या कार्यकर्त्यांची जी बैठक झाली त्यामध्ये हे अतिहुशार जयंत पाटील हे काय म्हणतायत की आपला पराभव हा आपला विजय हा 11,000 मतांनी आता दिसतोय, परंतु तो 61,000 मतांनी झालाय. म्हणजे भारतीय जनता पार्टीवाल्यांनी 50,000 मतं अगोदरच सेट केलेत असं जयंत पाटलाचं त्यांच्या बैठकीतलं म्हणणं आहे. आणि मी आणि सदाभाऊनी तुम्हाला सांगितलं जयंत पाटील हुशार माणूस आहे. तुम्ही आता EVMवरती बोलता, अरे तुम्ही सिद्ध करा ना, कशाला खोटं बोलता. आज तुम्ही 30-35 वर्ष या विधानसभेमध्ये काम करता, जरा तरी तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. असे खोटे आरोप करताना एखाद्या नवीन आमदारांनी आरोप केले तर आपण मान्य करू शकतोय, पण चुकीच्या पद्धतीनं आता जयंतराव पण EVMच्या आड लढतायत. मला वाटतं ते शपथ घेणार नाहीत, ते कदाचित राजीनामा देणार असतील, त्यामुळे त्यांनी शपथ घेतली. एक शेवटचा प्रश्न, उत्तमराव जानकर बोलले की जर बॅलेटवरती निवडणूक होत असेल तर मी पण माझ्या आमदारकीचा राजीनामा देतो. त्यावेळेस जयंत पाटील म्हणाले की माझ्या निर्णयानंतरच तुम्ही राजीनामा द्या, मी जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत राजीनामा न देऊ. कारण जयंतरावला माहीत आहेत लोक आपल्या सोबत नाहीत, लोक पूर्णपणे महायुतीच्या सोबत आहेत, नरेंद्र मोदी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सोबत आहेत, याची कल्पना जयंतरावना आहे. त्यामुळे उगाच कशाला म्हणणार, आधीच 10 आहेत त्यात आणि 1 वजा व्हायला नको. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली होती. गोपीचंद पडळकर त्यांनी थेट आरोप जो आहे तो जयंत पाटलांवरती लावला आहे. महायुतीकडे जनता आहे, त्यामुळे महायुतीचं सर्व बहुमत जे आहे त्या महायुतीकडे आहे. पुन्हा निवडणूक घेतली तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार कमी होतील, त्यामुळे त्यांनी उत्तमराव जानकरांना राजीनामा देऊन बॅलेटवरती निवडणुका घ्या म्हणून असा निर्णय घेताना मला विचारून घ्या, अशा पद्धतीचं जे मत आहे त्यांनी व्यक्त केलं असावं असं गोपीचंद पडळकर, सदभाऊ खोत या दोन्ही आमदारांचं म्हणणं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट आदिल शेखसह अक्षय मंगंडे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.